नमस्कार मित्रांनो, टेक्नॉलॉजिस्ट फॉर यू या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या राज्यातील भटक्या जमाती भजक प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी राजे यशवंतराव होळकर महामेश योजना व इतर 3 योजना, मेंढ्यांसाठी चराई अनुदान, मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान व कुक्कुटपक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान अशा एकूण 4 योजना राबवण्यात येत आहेत. तरी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. तर आपण www.mahamesh.org या वेबसाईटवर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतो. तर आपण आज या व्हिडिओमध्ये आपलं योजनेचं रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर, नोंदणी झाल्याच्या नंतर योजना कशा निवडायच्या हे पाहणार आहोत. तर आपल्याला अर्ज करा या बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर केलेले अर्ज बटनवर क्लिक करून आपल्याला आपलं लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन मध्ये युजर नेम मध्ये आपला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड मध्ये आपल्याला आपल्या आधार कार्ड क्रमांकाचे शेवटचे 3 अंक आणि जो मोबाईल नंबर आपण रजिस्टर केला आहे त्या मोबाईल नंबरचे शेवटचे 3 अंक टाकून आपला पासवर्ड लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला एक डॅशबोर्ड दिसेल. या डॅशबोर्डमध्ये आपल्याला केलेले अर्ज या बटनवर क्लिक करून योजनेस मागणी करा येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या योजनेसाठी आपल्याला अप्लाय करायचे आहे योजना निवडा या सेक्शनमध्ये. तर अर्जदाराने पहिल्या दोन उपघटकामधील कोणत्याही एका उपघटकाचा लाभ घेतल्यास त्यांना इतर 1 ते 15 मधील एकही घटक निवडता येणार नाही. जसे की मी 1 या उपघटकावर क्लिक केल्याच्या नंतर मला 2 ते 15 मधील एकही घटक सिलेक्ट करता येणार नाही आणि 16 आणि 18 नंबरचे घटक सिलेक्ट करता येतील. जर अर्जदाराने घटक क्रमांक 2 वर क्लिक केल्याच्या नंतर सिलेक्ट केल्याच्या नंतर त्याला 1 आणि 3 ते 15 मधील एकही घटक शो होणार नाही, तर आपल्याला योजना निवडता येणार नाही. तर तो 16, 17 आणि 18 हे तिन्ही पण घटक निवडू शकतो. जर अर्जदाराने 3 ते 7 या उपघटकामधील एका घटकाचा लाभ घेतल्यास त्याला 1 आणि 2 घटक 8 ते 11 मधील कोणत्याही एका घटकाचा लाभ घेता येईल. त्यानंतर त्याला 12 ते 13 मधील एका घटकाचा लाभ घेता येईल. त्यानंतर त्याला 16, 17, 18 हे तिन्ही पण घटक तो निवडू शकतो. तर अर्जदारास घटक क्रमांक 14 आणि 15 या दोन्हीपैकी एकाचा लाभ घेता येईल आणि त्यानंतर तो 16, 17, 18 हे तिन्ही पण घटक निवडू शकतो. तर आपण 14 आणि 15 मधील एक घटक निवडल्यानंतर तुम्ही 16, 17, 18 मधील एक घटक निवडू शकता आणि पुढे चला या बटनवर क्लिक करून तुम्ही योजनेसाठी फॉर्म भरू शकता. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.